नमस्कार यूट्यूब मंडळी. चला तर आज शिवायचा आहे मला ब्लाऊज शिवायचा आहे. अस्तरचा जुगाड कसा लावला ते आपण बघूया. आपण ब्लाऊज हा बघा, हे घरचेच ब्लाऊज पीस घेतलेले आहेत अस्तरला. हा बघा, हा कसा जुगाड लावलेला आहे याचा. चला तर आता शिवायला घेऊ आपण ब्लाऊज. असा लावलाय मी ब्लाऊजचा जुगाड. ब्लाऊज पीस असतात ना, छोटे छोटे आलेले असतात 80 मीटर मधले. लग्नांमध्ये कुठले कुठले कॉटनचे चांगले चांगले ब्लाऊज मी पीस घेऊन देते. आणि असं ऐन वेळेला मग ब्लाऊजला लावायला अस्तर लावायला घेते. शिवून घेते ब्लाऊज. हा ब्लाऊज काही गडबडीमध्ये शिवत आहे मी. हा ब्लाऊज मला मॅचिंग पाहिजे. एक दिवस आहे मला शिवून घ्यायला ब्लाऊज. हे पहिले मी पूर्ण अस्तर लावून घेते. सगळे कटिंग केले पहिलं आणि आता पूर्ण याला अस्तर लावून घेते. हा पुढचा भाग जोडला आणि आधी चांगले मस्त जोडून घेतलंय ना, तर छान ब्लाऊज शिवायला जमतं मस्त. म्हणजे स्वतः शिवण्याचा हाच फरक असते एक. तर झालंय लावून आपलं अस्तर पुढच्या भागाला. म्हणजे ही कटोरी जोडून घेऊया आपण. हाच फरक हा असतो. जे आपण स्वतः शिवतो ना, तर आपण कसं पण ॲडजस्ट करू शकतो. आणि मी एकच महिन्याचा क्लास केला होता हा शिवणाचा. तेव्हा तर हे पण नव्हतं, मोबाईल पण नव्हते. आणि हे हात जोडून घेऊया आपण, हाताचा कापड. खूप वर्षापूर्वी माझे मुलं तर लहानच होते, तेव्हा छोटे छोटे होते, तेव्हा ही मशीन मी 1500 रुपयाला घेतली होती. तर झाले हे हात पण जोडून. आता हा मागचा भाग जोडून घेऊया. तर ती ही मशीन 1500 रुपयाला घेतली होती तेव्हा. आता तर वेद चांगला 3रीला आहे नातू माझा. तर आतापर्यंत ही मशीन छान चालत आहे. थोडंसं खराब झालं की चांगलं करून घेतलं या मशीनचं हे. तर या मशीनने कधी मला असं रिकामं राहूनच दिलं नाही. छान छान फ्रॉकी, ड्रेस सगळं मग शिवत होते. आणि नंतर तर मोबाईल आलं ना, तर त्याच्यामुळं मला खूपच उपयोग झाला मोबाईलचा. म्हणून मी यूट्यूब मंडळी बोलत असते. कारण की यूट्यूबवरून मला खूप काही मिळालं. घ्यायला बसलो ना, तर यूट्यूब मोबाईलवरून तर खूप छान आहे घेणाऱ्यांना. खूप फायदेशीर आहे चांगलं घेतलं तर. तर मी मोबाईलवरून छान ब्लाऊज शिकले. बरंच काही शिकले, तुम्हाला दिसेलच आता पुढे पुढे. म्हणून मी यूट्यूबची खूप आभारी आहे. हे झालंय. हा गळा बंदच का बरं अस्तरला शिवायचा, म्हणजे गळा हालत नाही. म्हणून मी अस्तर मध्ये कट करत नाही. हे बघा, नंतर शिलाई घातली की मग कट करते मी. आणि गळा जशाचा तसा मस्त. आणि अस्तर पण वाकडं तिकडं होत नाही, चुनी नाही पडत. म्हणून मी असं लावते ते. झालाय मागचा भाग आपला. योगपटीला अस्तर लावून घेऊयात आपण. अशी योगपट्टी वगैरे झाली जोडून. तेव्हा अशी गंमत झाली होती. 1 महिनाच माझी नणद माझ्या घरी आलेली. तर माझी मुलं छोटे होते तेव्हा. तर मग तेव्हा ती राहिली ना 1 महिना घरी. तर मग मी तेव्हा शिवण क्लास केला होता. तर तोच माझ्या उपयोगाला खूप पडला. मी तिचे पण आभारी आहे. मशीन काम करण्याची पण आवड आहे मला. केक वगैरे पण मी आपल्या यूट्यूबवरच शिकले.
ही 1.5 इंच असं आडवं घ्यायचं आणि 2.5 इंच वरती. कटोरी चांगली येते. ही झाली आपली कटोरी तयार अशी. आता दुसरी पण कटोरी अशीच जोडून घेऊया. वरून लावत आणते मी कटोरी. ही झाली आपली पुढच्या भागाला कटोरी लावून. आता दुसऱ्या भागाला पण अशीच लावून घेऊया. आता हे योगपट्टी जोडून घेऊया आपण. असं गुंडाळत गुंडाळत स्वतःच्या अंगामध्ये कला असली की वायाला जात नाही कधी. म्हणून कुठली पण कला शिकले पाहिजे. आता ऐन वेळेवर माझं ब्लाऊज कोण वेळेवर शिवून देणार होतं 1 दिवसामध्ये. मला स्वतः मी शिकले म्हणून माझं ब्लाऊज मी स्वतः तयार करू शकते. शिकलेलं कधी वायाला जात नाही. हे असं काढून घ्यायचं आणि वरून शिलाई पण दिसत नाही मस्त. दाब शिलाई घालून घेऊया. छान दिसत आहे. हे शिवून शिवून एवढी ही मशीन हलकी झाली, खूप हलकी झाली आणि छान शिवल्या जाते या मशीनवर. पहिले तर असं पायडलवरच पायाने हे करत होती. नंतर मी झाली आपला पुढचा भाग तयार. नंतर मग मोटर आणली छोटी आणि मोटर लावली. पायाचा त्रास होत आहे म्हणून. पुढची पट्टी बटन पट्टी लावून घेतली. काचपट्टी लावून घेऊया. काकांनी पण शिकवले मला मशीन काम. त्यांना पण यायचं ना सुरुवातीला, म्हणा त्यांनी पण थोडंफार शिकवलंय. आणि नंतर मग शिवण क्लासला जायची तर सोपं पडत होतं मला शिवायला. आता पुढचा भाग लावून घेऊया आपण. शोल्डर कमी घेतलं ना, हाताच्या बाजूला नाही घ्यायचं जास्त, पण इकडं आतमध्ये गळ्याच्या साईडला वाढवायचं. शोल्डर कमी असलं शोल्डर ना गळा उतरतो खाली, म्हणून मी शोल्डर मोठं ठेवते. हात लावून घेते. हात मधून लावायला सुरुवात करते मी, म्हणजे दोन्ही बाजूला सारखं राहते मग. आणि एका बाजूला जर आपण लावत आणलं ना, तर एका बाजूला खूप कमी पडेल, नाहीतर जास्त होईल. म्हणून मी मधूनच लावत लावत नेते. बाही लावून झाली.
झाल्या बाह्या जोडून आपल्या.
थोडंसं इथे आपली डिझाईन लावून घेतली ब्लाऊजला. मला आवडतं असं. बघा, हा झाला माझा ब्लाऊज शिवून. हे बघा, मस्त माझ्या मनासारखा झालाय शिवून ब्लाऊज. दुसऱ्यांनी शिवलेले ब्लाऊज मला पसंतच पडत नाही. माझे स्वतःचेच ब्लाऊज मला आवडतात. हे ब्लाऊज शिवलेले मी दुसऱ्यांना शिवायला देते ना, कधी कधी एखाद्या वेळेस खूप अर्जंट असलं तर, पण माझ्या पसंतच पडत नाही. खूप वर्षापासून मी शिवत आहे ब्लाऊज, म्हणजे स्वतःचे स्वतः. तर माझे मुलं बालवाडीला पण जात नव्हते तेव्हापासून मी शिवत आहे. 1 महिन्याचाच क्लास केलेला आहे मी ब्लाऊजचा. तेव्हा तर वही आणि पेन्सिल आणि पेन हेच होतं, मोबाईल पण नव्हता तेव्हा. आता तर नातवंड आलीत, तेव्हा तोपर्यंत आतापर्यंत माझे ब्लाऊज मी स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवते. स्वतः शिवलेले ब्लाऊज मला आवडतात. पण किती वर्ष मुलं सांगतात, आई तू किती वर्ष स्वतःचे ब्लाऊज शिवणार आहे? एखादा टेलर परफेक्ट शिवणार आहे तुझ्यासारखा? शिवणारे आहेत परफेक्ट, पण माझं ब्लाऊज मला स्वतःला आवडतं ना, तेच मला चांगलं वाटतं. माझ्यापेक्षा खूप छान छान शिवणार आहेत बाबा. मॅचिंग ब्लाऊज शिवून झाला साडीवर. आता त्याच्यावर मॅचिंग काय बनवणार आहे मी पुढील व्हिडिओमध्ये, तर मला कमेंट करून सांगा तुम्ही. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.